नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळ्यांनी हे पाहिलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला टक्कर देण्यासाठी या चिन्हाच्या विरोधामध्ये पिपाणी नावाचं एक वाद्य नवीनच आणलेलं होतं आणि त्याच्यामुळे शरद पवार गटाला नुकसान झालं होतं असं काही ठिकाणी जे आहे ते म्हणलं गेलं. आता हे जे काही दुसरं वाद्य आहे जे तुतारीसारखंच दिसणारं आहे, लोकांना कन्फ्युजन व्हावं म्हणूनच ते भाजपने आणलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि याच्या विरोधामध्ये शरद पवार गट कोर्टामध्ये गेलेला होता. त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा रिक्वेस्ट केली होती की हे जे वाद्य आहे, हे जे काही चिन्ह आहे जे आमच्या चिन्हासारखंच दिसतं, ते चिन्ह तुम्ही बाद ठरवा, ते चिन्ह निवडणुकीला ठेवू नका, कारण की त्याच्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होतं आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे नवीन जे काही यांनी तुतारीसारखं दिसणारं वाद्य आणलेलं आहे ते का आणलं असेल. सत्तेमधलं भाजप यांना भीती आहे. शरद पवारांना ते सगळ्यात जास्त भीतात आणि त्याच्यामुळे ते त्यांची एकतर बदनामी सुरू करतात किंवा मग दुसरीकडे त्यांचे लोक निवडून येऊ नये म्हणून त्यांच्यासारखेच नावं असलेले उमेदवार उभे करतात किंवा मग त्यांच्या चिन्हासारखे चिन्ह असलेले उमेदवार उभे करतात. आणि तुम्हाला माहिती नसेल या चिन्हाचा काय परिणाम झाला तर लोकसभेच्या वेळेला नाशिकमध्ये दिंडोरी हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये बाबू भगरे नावाची व्यक्ती अपक्ष उभी राहिलेली होती. या व्यक्तीचं काही नामोनिशाण, काही असं नव्हतं की काम आहे, काहीही नाही. तरी या व्यक्तीला 1,03,000 मतं पडली होती बाबू भगरे यांना. बघा तुम्ही, अपक्ष उभे राहिलेले होते आणि त्यांच्याकडे हे ट्रम्पेट नावाचं जे आहे ते त्याला तुतारी असं नाव तेव्हा दिलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की तिथेच भास्कर भगरे हे पण उभे होते. तर अशा प्रकारे नावही सारखे दिले मुद्दामून आणि चिन्हही सारखे दिले. आणि लोकांचं लक्ष नसतं हो, लोक तिथे जातात, नाव बघतात, भगरे आहे, चिन्ह आहे, तुतारी दिसते, बटन दाबलं. 1,03,000 मतं, ज्याला आपण म्हणूया की ही मतं खरं तर शरद पवार गटाचीच आहे, ती खाल्लेली आहे. अर्थात मी हे म्हणत नाही की प्रत्येकच वेळेला अपक्ष उभे राहिलेला उमेदवार हा कोणाचा तरी खायसाठी करतो. लोकशाहीमध्ये उभं राहू शकतं कोणीही, पण अशा प्रकारच्या सूडबुद्धीने जर केलं जात असेल तर ते सत्तेतले भाजपच आहे हे तर आपण सांगूच शकतो. शरद पवार इलेक्शन कमिशन यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं, इलेक्शन कमिशनला ते गोठवायलाही सांगितलं आणि नियमही तसेच आहेत की एकसारखे दिसणारे चिन्ह जे आहे ते असू नये. आणि निवडणूक आयोगाने काय केलं तर ते चिन्ह गोठवलं, काही काळापुरतं गोठवलं बरं का ते. आणि आत्ता जेव्हा आचारसंहिता लागल्याच्या नंतर ते चिन्ह परत एकदा चलनामध्ये निवडणूक आयोगाने आणलं. म्हणजे आधी बातम्या आल्या होत्या की चिन्ह गोठवलेलं आहे आणि आता परत ते चिन्ह तुम्हाला दिसायला लागलेलं आहे. आणि आता काय आचारसंहिता लागल्याच्या नंतर हे प्रचार करणार, कोर्टात जाणार की नेमकं काय करणार. तर शरद पवार गटाने एक सांगितलं होतं की हे जे तुम्ही नाव दिलेलं आहे तुतारी, हे तुतारी नाव देऊ नका. एक तर त्याला पिपाणी म्हणतात, पिपाणी करा किंवा मग ट्रम्पेट करा. तर मग आता या चिन्हाला जे तुतारीसारखं दिसतं, जे की आपण म्हणूया की हे फडणवीस यांनी सूडबुद्धीने आणलेलंच आहे, याला जे आहे ते त्यांनी ट्रम्पेट असं नाव द्यायचं आजपासून ठरवलेलं आहे. म्हणजे याच्यावर जे काही उभे राहतील ते ट्रम्पेट या नावाने तिथे राहतील. परंतु इतकं हे मुद्दामून करताय, याला लोकशाहीची हत्याच आपण म्हणू शकतो. ही नाव नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 1,00,000 मतं फक्त ते चिन्ह पाहून मिळत असतील, याचा अर्थ ती मतं ही दुसऱ्याच कुणाची तरी आहे. आणि लोकांची इच्छा आहे, म्हणजे लोकांना शरद पवार गटालाच मतदान करायचं आहे, पण चुकून ते सारखं दिसल्यामुळे तिथे मत पडलं, याचा अर्थ ते शरद पवार गटासोबत झालेला अन्याय आहे ना. आणि याला लोकशाहीची हत्या म्हणतात, कारण की लोकांची इच्छा जिथे आहे तिथे त्यांना मत करायचं आहे, मात्र तुम्ही एकसारखं आणल्यामुळे ते कन्फ्युजनमुळे चूक झाली. तर याला काय म्हणूया आपण, लोकांचं मत जिकडे जात आहे तिकडे तुम्ही त्यांना न नेता डायव्हर्ट करत आहात एकदम वेळेवर, असंच ते झालेलं आहे. आणि हे थांबवण्यासाठी असे सगळे प्रयत्न होते, पण आता आपल्याला माहिती आहे इलेक्शन कमिशन हे कोणाच्या हाताने चालतं, कोणाच्या सांगण्यावरून चालतं. आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे वेळोवेळी की ते कोणाच्या सांगण्यावरून चालतात. म्हणजे सुरुवातीला ऑक्टोबरमध्येच तेव्हा त्या निवडणुका घेणार होत्या, पण त्यांनी सांगितलं की दसरा येत आहे, नवरात्र येत आहे, गणपती येतात, त्याच्यामुळे निवडणुका घेऊ नका. आणि आता दिवाळी आली तर यांना निवडणुका घेता येतात, त्यामुळे ते माहीतच आहे. आता हे समजा या वाद्याला फक्त ट्रम्पेट असं नाव देणं आजपासून त्यांनी सांगितलं, ठीक आहे याला तुतारी नका म्हणून ट्रम्पेट म्हणा. तर त्याच्यात काय खूप फेवर केला त्यांनी असं नाही आहे, त्याला पिपाणीच म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ट्रम्पेटच म्हणतात. परंतु तुम्ही मुद्दामून ते केलं होतं आणि ती दुरुस्ती आहे. परंतु तरीही फार फरक पडेल असं वाटत नाही, कारण की लोक अनेकदा गावखेड्यामध्ये आता मी बघते ना, गावामधले लोक नाव वाचत नाही
लोकांना फक्त चिन्ह सांगायचं, त्या चिन्ह बरोबर त्यांना कळतं आणि त्या चिन्हाच्या सारखं जरी दिसलं तिथे एकदम कन्फ्युजन होतं, थोडासा अंधार असतो आणि मग काहीतरी तिथं माणूस दाबून येतो. असं खूप लोकांच्या बाबतीत होऊ शकतं. नाव तरी बदललं असलं तरी यांनी चिन्ह ते खरं तर गोठवायला पाहिजे होतं, जे की त्यांनी केलेलं नाही आहे. आणि माहीत नाही काय होईल, पण तरीही जसं की लोकसभेला पण यांनी सूडबुद्धीने ह्या चिन्हावर अनेक लोकांना लढवलं होतं. ज्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे शरद पवारांचा, त्या ठिकाणी हे चिन्हातले लोक उभे केले होते भाजपने. पण तरीही यांचा स्ट्राईक रेट इतका चांगला होता, 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणलेले आहे. 80% स्ट्राईक रेट आहे. त्याच्यामुळे याच्यामुळे थोडाफार फरक झाला हे आपण मान्यच करूया. मात्र विधानसभेला सुद्धा मला असं वाटतं की फारसा फरक पडणार नाही आहे. त्यामुळे या ट्रम्पेट फिम्पेटवर उभे राहणारे जे लोक आहे, मला असं वाटतं की त्यांना जर या महाराष्ट्राची काळजी असेल ना, तर त्यांनी माघार घ्यावी. कारण की आताची लढाई ही खूप वेगळ्या गोष्टीसाठीची लढाई आहे. यंदा जर का आपलं राज्य या भाजपच्या हातामध्ये गेलं ना, तर पुढचे 10 वर्षामध्ये हे केवढं महाराष्ट्र अंबानीला विकतील, अदानीला विकतील, काहीही सांगता येत नाही. सध्या महाराष्ट्राची हालत अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्राचं कर्ज यांनी तिप्पट वाढवलेलं आहे, तिप्पट. 10 वर्षाआधी जेवढं कर्ज होतं 2.9 लाख कोटी होतं, ते आता 7.8 लाख कोटी. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंगावर हे कर्ज आहे. याचा व्याज जो आहे तो महाराष्ट्र राज्य भरतं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी आर्थिक हालत जी आहे ती हललेली आहे. मॅक्सिमम भ्रष्टाचार तुम्ही जर पाहिला तर देशभरामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हे महाराष्ट्र राज्यामध्ये नोंदवलेला आहे. सरकारी डेटा आहे हा. आणि त्याच्यामुळे हे जे काही यांनी हालत केलेली आहे, ही घाणेरडी हालत ही भाजपमुळे महाराष्ट्राची झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे कोण अपक्ष मुद्दामून एकतर ते निवडून येणार नाही आहे, मग हे कशासाठी उभे राहिले? तुम्ही जिल्हा परिषदेला, नगर परिषदेला तुम्ही कुठेही उभे राहू शकतात. आणि जर तुम्ही खरंच निवडून येताय असं वाटत असेल तर तुम्ही हे असले यांच्यासारखे दिसणारं त्याच्यासारखं दिसणारं असे चिन्ह घेऊ नका. नीट स्वाभिमानाने लढा असं मला वाटतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.